राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ त्यांचे संपूर्ण कुटुंबीय जे आहेत ते देखील मैदानामध्ये उतरलेले आहेत। त्यांच्या पत्नी असतील, भगिनी असतील, या गावोगावी जाऊन जे आहेत ते दौरा करता आहेत, प्रचार करतायत, ते त्यांच्याशी बोलणार आहोत। कसा प्रतिसाद मिळतो आहे? आपण बऱ्याच गावामध्ये मतदारसंघातल्या जाता आहात, प्रचार करता आहात। आम्ही खरं तर परवापासून या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली। सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही या दौऱ्याला सुरुवात केली, कारण उन्हामुळे जास्त ग्रामीण भागातील महिला असेल ते बाहेर जास्त पडतात कामानिमित्त, त्यामुळे आम्ही सकाळी सुरुवात केली। तर आम्हाला उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे। साहेबांनी केलेली कामे, साहेबांनी कमवलेला विश्वास हा आम्हाला जनतेतून भेटतो आहे। पण गेल्या वेळेला निवडणूक ज्या वेळेला झाली साहेबांसाठी, त्यावेळेचा त्यांचं मार्गदर्शन असायचं तुम्हाला प्रचाराच्या वेळेला। आता नेमकं साहेबांची उणीव कशी भासते? साहेब गेले याचं खरं तर आमच्या कर्डिले परिवाराला खूप दुःख झालं आहे। आणि फक्त आमच्या कर्डिले परिवारालाच नसून तर प्रत्येक राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीलाच हे दुःख झालेले आहे। अगदी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत साहेबांचं नाव हे प्रत्येक व्यक्तीच्या तोंडून आम्हाला ऐकायला आलेलं आहे। किती विश्वास वाटतो ज्या वेळेला आपण प्रचार करता आहात, त्यावेळेला काय अनुभव येतो? तसा आम्ही परवापासून जेवढं फिरलो, त्या आम्ही जेवढ्या भागांमध्ये गेलो तेवढ्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे 100% वाटतं की आम्हीच विजयी होऊ। अक्षय कर्डिले यांच्या भगिनी देखील आहेत। आपण घटक पक्षामध्ये तर आहातच, सोबत आपल्या भावासाठी प्रचार करतात। किती विश्वास वाटतो हा प्रचार बघताना? हा प्रचार पाहताना मला म्हणजे विश्वास वाटतो का अक्षय दादा हे फक्त निवडूनच नाही तर जास्तीत जास्त मताधिक्याने ते निवडून येतील अशी या ठिकाणी मी प्रत्येक नागरिकांना भेटून किंवा आजकाल आमचे प्रचार दौरे चालू आहेत त्या ठिकाणचं वातावरण पाहून मला असंच वाटतं का अक्षय दादा खूप जास्त लीडने निवडून येतील। एकूणच जर बघितलं तर अक्षय कर्डिले यांच्यासाठी संपूर्ण कुटुंबीय जे आहे ते प्रचारामध्ये उतरलेलं आहे आणि त्यांना 100% विश्वास वाटतो की अक्षय कर्डिले हे विजयी होतील। कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भोंगळे, एबीपी माझा, मांजरसुंबा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।